राग कशाचा आला? दारू पिता येत नाही म्हणून औषध फेकून दिलं का? का दारू प्यायला प्रतिबंध झालाय औषधाचा म्हणून दारू औषध फेकून दिलं? का घरात काही भांडण झालं म्हणून औषध फेकून दिलं? काय झालं नेमकं काय झालं? काय मला टेन्शन आलं आणि दिलं होतं. नाही पण टेन्शन आलं तुम्हाला कशाचं नेमकं ते तर सांगा मला. हे असलं कामाचे. अहो हे तर तुम्हाला आता रात्रंदिवस तुम्हाला तुमचं कामच ते तर शेतकरी काम आहे तुमचं. तुम्हाला रोज तुम्हाला शेतातलं काम करावं लागणार, रोज तुम्हाला घरप्रपंचाचं काम असणार, व्यावहारिक तुम्हाला रोज तुमचा घरचा व्यवहार तुम्हाला सांभाळणार, त्याचं टेन्शन चालणार आहे का? नाही, बरं नाही. ते आता जमल का नाही घ्यायला? काय काय घ्यायला औषध घ्यायला जमतं की? पुढी का पहिल्यापासून? आता ते आता एकदा स्वच्छता करावं लागेल सगळी तुमची. तुम्ही एवढं चांगलं करून परत मला काहीतरी विष टाकल्यासारखं टाकलं की होते. हो ना. एकदा घ्यावं लागेल पण पुन्हा परत त्या भानगडीत पडू नका. काय पुढी घ्यायला लागल का? नाही नाही औषध एकदा घ्यावं लागेल ना ते. आता ते आता तुम्ही सगळं गडबड करून टाकले ना. आता मी आलो असं काय होत नाही दुखादुखी. नाही दुखादुखी काही होतच नाही हो कधीच. त्यांनी ऐका ना आपल्या औषधाने साधी ताप गेलो पिंड्यात आली. हो ना पण तुम्ही जाऊ नका होता आता याच्यानंतर तरी जाऊ नका त्या लोकांना मार्गात त्या लोकांच्या. मन आता सोबती शेतात म्हणल्यास काय आता मन गेलं पिली बघा. मन झालं नाही पाहिजे औषधान दारू. अहो असं कसं मन जाणार तुम्हाला? लोक प्रवृत्त करतात. पेणार लोकात बसल्यावर तुम्हाला पेण्याची इच्छा होणारच ना. नाही ना त्यानं काय नव्हतं केलं. आता माझं मन गेलं पिली बघा आज जरा दुसरं काहीच नाही. अहो मन आता तुम्ही सांगा डॉक्टरकडे गेले ऐका आता हे तुम्ही मला बोलताय बरोबर. हा एखादी बिमारी झाली तुम्हाला समजा आता ही बिमारीच आहे ते नाही ही बिमारीच आहे. आता तुम्ही समजा कोणा डॉक्टरकडे गेले डॉक्टरला हेच बोलणार का माझं मन गेलं मग मी पिली असं म्हणा का डॉक्टरला? खरं सांगा. अहो मी एक वैद्य आहे तुम्हाला डॉक्टर दिला म्हणजे औषध दिलं तुम्हाला एक वैद्य आहे मी. औषधानं तुम्हाला 4 महिने का प्रतिबंधित केलं की नाही? तुमचं मन गेलं नाही 4 महिने 4.5 महिने गेलं का तुमचं मन? नाही गेलं. मग ते एवढं तुम्हाला कंट्रोल केलं तर पुन्हा गेलं हो. अहो ते तुम्ही आता एवढं बाहेर काढल्यावर तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे ना. थोडं जरी तुमची तरी इच्छा शक्ती पाहिजे ना की मला नाही बा एक गोष्ट करायची म्हणून. औषधाने तुम्हाला 4.5 महिने बाहेर काढलं. हो मग एक दिवस तरी तुम्ही कंट्रोल केलं का? मित्र लोकात बसले दारू पिले. असं करू नका हो दादा असं करू नका आहे का नाही? मग आता आम्ही किती जरी काय केलं तुम्ही असं जर करत राहायचं काय त्याचा फायदा नाही होणार ना. तुमचं मन काय मन तर कुठं जातं मग मनाच्या मागे चालणार का तुम्ही? बघू आता मनात ताबा तू. मनाचा ताबा ठेवायचा. आता तुम्ही लास्ट बोले. मनावर ताबा ठेवा आता नको ते औषध बी नको काय ते. मनावर ताबा ठेवला तर मनात सगळ्यात बेटर लक्षात घ्या. पण मन तुम्ही ताब्यात ठेवत नाहीत ही मोठी अवघड आहे ते असं. आता काहीच होतं नाही ना दुसरं. काहीच होत नाही हो. मी काय म्हणालो औषधाने सतत ताप पण येत नाही. पण औषध घेतल्यानंतर दारू पिता येत नाही. आता तुम्ही दारू पिली समजा ठीक आहे पण आता याच्यानंतर तरी पिऊ नका ना. नाही आता नाही त्याची पण आता हे राहील ना माझं. हो काहीच होत नाही तुम्हाला एकदम व्यवस्थित होणार तुम्ही फक्त दारू टाकू नका पोटात. नाही टाकीत आता. हा मग आता तुम्ही काही जरी झालं ना आता निर्णय घ्या का मला दारू प्यायचीच नाही. दवाखान्यात चाललो डॉक्टर याच म्हणाले तिकडे पैसे भरणं लागायचे. अहो डॉक्टरकडे चालले कशाला तुम्ही? ते डॉक्टर लुटायचं काम करतात. ते डोकं जड पडायले सुधराना काही. काही होत नाही डोकं जड पडतंय म्हणजे तुम्ही दारू पिली किती दिवस पिली दारू तुम्ही? 2 दिवस पिली. आणि त्याच्यानंतर नाही ना? त्याच्यानंतर नाही झालं. मग आता याच्यानंतर पिऊ नका दारू. तुमचं ऑटोमॅटिक डोकं पण हलकं होईल सगळं हलकं होईल. बरं दवाखान्यात नाही नको का जाऊ? कशाला जाता दवाखान्यात? पुन्हा दवाखान्यात डॉक्टर याच म्हणाले मला. अहो ते नका जाऊ तुम्ही. त्यांनी तुम्हाला बधीर करून टाकेन तुम्हाला ते तुम्हाला उगा काहीतरी सायको करून टाकेन तुम्हाला. जाऊ नका त्याच्याकडे. कशाला जाऊ तुम्ही? बरं मी काय म्हटलं फक्त आपलं औषध काय करतं माहिती का? ऐका ना. हा दारू पिलं कीच बेजारी करताय बघा. दारू नाही पिली तर काहीच करीत नाही. बरं आणि तुम्ही डॉक्टरकडे गेले ना का मग डॉक्टर तुम्हाला काही औषध देईन. मला काय माहिती तुम्हाला डॉक्टरने काय औषध दिलं ते? मी माझ्या औषधाची ग्वाही तुम्हाला सांगतो की अनुभव सांगतो का डॉक्टरने माझ्या औषधाने ताप पण येत नाही महाराज पण दारू पिली का मग लय त्रास होतो. हो वाला. हा लाल ऐका लाल मी सांगतो लाल डोळे होते. लाल चेहरा होतो लय वास येतो दुर्गंधी सुटते. हा आणि पुन्हा छातीतले ठोके असे वाढते तर हा बरोबर राईट डोक्यातून गरम असे वाफ निघात. हा मग ते दारू पिल्यामुळे झालं ते महाराज. दारू पिऊ नका. तुम्हाला दवाखान्यात जाऊ नका काही गरज नाही कुठे जायची.
बरोबर तेच म्हणलं मी 4-5 वेळेस दवाखाना झाला. नाही जाऊ नका ना तुम्ही दवाखान्यात जाऊन ते डॉक्टर काढायला वेगळंच काहीतरी करायला लागलो. बरं. डॉक्टरकडे जाऊ नका. डॉक्टरकडे जायची गरज नाही. फक्त दारू पिऊ नका. दुसरा बरं, पर्याय बरं. नाही. तुम्हाला मी म्हणलं होतं महाराज आयुष्यात तुम्हाला दारू पिता येणार नाही म्हणून. हम्म. हा आता हे जे तुमच्या गावातले करलेत ना बरं का. सगळेच ते आले ते. माहित झालं ना तुम्हाला? मला माहिती आहे ना. ऐका ना सगळे जरी पित असले तरी त्यांना विचारा सगळ्याच्या बेजार झाल्याच त्या सगळ्याच्या. काय बेजार दिसणार होतं याचे? काय आता त्यांनी नाही उलट्या झाल्या तरी बेजार पेरत हागलेत तरी बेजार का. आता त्याला करणार काय सांगा तुम्ही. आता एवढं बेजार होऊन बिजार दारू पेरत म्हणलं त्याला आपण करणार काय. टकाटक दिसायला दिसतोय. अवकाशाचे टाकाटक महाराज ते बघा आता किती दिवस जगतात ते. असं थोडंच चालतंय तेव्हा काही बी करून चालते का. मोहन बेजार आहे. मोहन झाला व्यवस्थित. मोहननी केलं होतं काशी. त्याला परत औषध दिलं ना त्याला. बर तो झाला व्यवस्थितच काय नाही. मोहन तर झाला व्यवस्थित. पुन्हा ते करून पाहिलं काय काय लोकांनी. मोहनची तर हालत खराब झाली. बर हो तुम्हाला माहित नाही का. हो ना हो ना. मोहन पण पार मारायला टेकला होता. मोहनला दवाखान्यात ऍडमिट केलं होतं माहिती का तुम्हाला. हो मग उगाच कशाला राव महाराज. हॅलो त्याला दिला का डबल? दिलं की त्याला औषध झालं. त्याचं सगळं झालं त्याचं. बर त्याला काय डॉक्टरने सांगितलं वाटतं की आता करू नको. ती भीती वाटते त्याला आता. त्याला नाही झालं महाराज भयानक. त्याचा बीपी लो झालता एकदम. बर छातीमध्ये ठोके वाढले ते ठॉक 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 सगळं ते. माझं झालं ते ज्या दिवशी पेलती का त्या दिवशी ठोके वाढले होते. ठोके वाढले होते. घबराट सारखं झालं ना. घबराट सारखं हो तसंच झालं माझं. ते तर करू नका मला ते ऐका ना. तुम्ही दारू पिऊ नये म्हणूनच तर ते केलेलं आहे. ती वॉचमॅन ठेवलेलं आहे तुम्हाला आयुष्यभर. ते करूच नका तुम्ही. पिऊ नका दारू. बस तेवढी मेहरबानी करा. सोन्याचा संसार आहे बाबा तुमचा. जबाबदारी तुमच्यावर आहे. घरात टेन्शन घेऊ नका. पुढे घेऊ ना आपण. हो घ्या ना. पुढे चालेल ना. पुढे आहे का तुमच्याकडे ती फेकून दिली राग ती पुढे कुठे फेकली ती आहे का माहिती. पुढे कुठे फेकली ती माहिती का. हो मग ती पुढे घरातच फेकली असेल ना. आहे तिकडे बघणं लागेल मला. शोधात ही महाराज. ती पुढे चांगली आहे. तुम्हाला रक्षक आहे ती. आहे लक्षात. आणि दवाखान्यात जाऊ नका. दवाखान्यात काय होत नाही. पुढे आता घेतलं जमल ना. हो घ्या काय अडचण नाही. पुढे जाऊन आणि बघा तुम्ही तिथे असले तर नाही मग तुमच्याकडून घेऊ. हो मी आता येणारच आहे 10-12 दिवसात तिकडे. आलो का तुमच्या मंडळीचा फोन आलता मला. हो नका तसं करू महाराज. नाही तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवणार का. पेताडावरच सांगा बरं तुम्ही. हॅलो पेताडावर तुमच्या गावातले काय करतात त्याच्याकडे बघू नका. आपलं जीवन आपल्याला सुधारायचे. हो ना तो प्यालाय म्हणून आपण प्यायचं का सांगा. नाही मग हा विषय महत्वाचा आहे ना. पुढे घेतली तर चालेल ना मग तुमच्याकडून. घेता घ्या माझ्याकडून घ्या. आल्यानंतर देतो तुम्हाला मी. औषधही देतो तुमच्याकडून. पैसे घेत नाही काही नाही बरं का. फक्त 500 रुपये तुम्हाला त्याचा चार्जेस पडेल तो त्या औषधाचा वेगळा. पण बाकी तुम्हाला काय पडणार नाही. काय जास्त मी जास्त एवढे 5,000-6,000 घेणार नाही काय नाही. 500 रुपये पत्र फक्त तो नाम मात्र पडणार. ते बी दंड म्हणून तुम्हाला बाकी काही नाही. आणि बाटली मला ते टाकायची ते थेंबाची आहे का बाटली. नव्हती पहिल्यांदा नव्हती दिली. तुम्हाला देतो ना आता आल्यावर. पहिल्यांदा दिली नव्हती म्हणून म्हणलं. नाही त्याचं काही नाही. एवढं तुमचं अवघड नाही. एवढं जास्ती नव्हतं बी तुमचं बरं का. बाटली कोणाला असती त्याला जास्तीच लईच असं आतमध्ये आहे. लिव्हर खराब झाली ना ते तुम्हाला तेवढं नाही ना. बर पुढे घेऊ मग काय. हो पुढे घेत राहते काय नाही ना. फक्त एक मेहरबानी करा. दारू पिऊच नका कोणाच्याच बरोबर बसून. हो ना मी पेले नाही कसलंच. माझं लय चांगलं झालं ना 4 महिन्यात. हो ना मग तेच ना. किती वर्ष राव तुमच्या. माझा लय विश्वास होता. हो ना कसं ते मन गेलं पिली. जाऊ द्या आता याच्यानंतर मग किती मन गेलं तर पिऊ नका. हो ना पिऊच नका. लावा पण. आणि मित्रामध्ये बसू नका. ते पेनार लोकांची संगत करू नका. हो पेनार लोकांचे सगळे नंबर डिलीट करून टाका. हो ना मुंबईला तिथं. हो मुंबईलाच आहे. हो ना लावा मग आल्यास फोन. हो लावतो. हो